त्यासाठी पुढची बातमी पाहूया। हैदराबादच्या नालसार विद्यापीठाच्या दीक्षांत समारोहाला दरवर्षी सरन्यायाधीश जातात, पण सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी तरुणांना झुरळाची उपमा दिल्यानं तिथल्या विद्यार्थ्यांनी सरन्यायाधीशांना बोलावू नये आणि ते आले तर आम्ही त्यांच्यावर बहिष्कार टाकू असं पत्र लिहिलं होतं। विद्यार्थ्यांच्या या कृतीची बार काउन्सिल ऑफ इंडियाने गंभीर दखल घेऊन 2026च्या बॅचच्या सगळ्या विद्यार्थ्यांच्या वकिलीवर निर्बंध घातले होते। या विद्यार्थ्यांनी वकिलीची पदवी घेतली तरी त्यांना वकिली सुरू करता येणार नाही असंही बार काउन्सिल ऑफ इंडियाने म्हटलं होतं, पण अभिजित दिपकेंच्या कॉक्रोच जनता पार्टीने आक्षेप नोंदवताच हा वादग्रस्त आदेश मागे घेण्यात आला। मीडियातल्या बातम्यांच्या आधारावर आम्ही कारवाई करणार नाही, कुलगुरूंकडून 3 दिवसात रिपोर्ट मागवू आणि त्यानंतर कारवाई करू अशी भूमिका आता बार काउन्सिल ऑफ इंडियाने घेतली आहे। विद्यार्थ्यांनी दिलेलं निवेदन, त्या निवेदनावर सही करणाऱ्या विद्यार्थ्यांची यादी बार काउन्सिलने मागवली आहे। हे बहिष्काराचं अभियान कुणी सुरू केलं, निवेदनाचा मसुदा कुणी बनवला, कुणी बैठका बोलवल्या, सोशल मीडियावर प्रचारात कोणाची मुख्य भूमिका आहे, या सगळ्या गोष्टींची बार काउन्सिलकडून चौकशी केली जाणार आहे। माजी विद्यार्थी किंवा बाहेरील कोणी व्यक्ती यामध्ये सहभागी आहेत का तेही पाहिलं जाणार आहे। तर सीजेपीच्या सौरव दास यांनी बार काउन्सिल ऑफ इंडियाचे अध्यक्ष मनन मिश्रा यांच्यावरती गंभीर आरोप केलेत। बघूयात त्यांचं